नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज करणार आहे भरल्या वांग्याची भाजी. तर हे भरली वांगी करण्यासाठी आपण हे वांगी छान चिरून घेतलेलं आहे. मधल्या साईडने 4 भाग करून घ्यायचं आहे आपल्याला वांग्याचे आणि पाण्यात टाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत इथं पॅनमध्ये आपल्याला जिरे, धने आणि 2-3 मिरे, परत तीळ आपले आणि जिरे हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजल्यानंतर शेंगदाणे पण भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी आपण एका ताटात काढून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सुकंच वाटून घ्यायचं आहे आधी. आता हे वाटून घेतल्यानंतर मस्त बारीक हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. हे वाटल्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर. कारण हे आधीच टाकल्यानंतर वाटत नाही, त्याच्यामुळे आधी सुकं वाटल्यानंतर हे ओलं वाटण घ्यायचं आहे आणि हे छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता या वाटणमध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायचं आहे आणि पुन्हा 1 चमचा मीठ, काळा मसाला आणि याच्यात 2 चमचे लाल तिखट टाकून घेऊया. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम एकजीव झाल्यानंतर ह्या वांग्यामध्ये छान आपल्याला भरून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे असं मस्त गच्च भरून घ्यायचं आहे हा मसाला. त्याच्यामुळं वांगी छान लागतात. भरल्या वांग्याची भाजी कोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे सर्व मसाला ह्या सर्व वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे मी. आता याला टाकायचं आहे आता फोडणी टाकण्यासाठी एका कढईमध्ये आता तेल गरम करून घ्यायचं आहे. हे बघा उरलेला मसाला मी तसाच ठेवलेला आहे. नंतर तो भाजीत टाकायचा आहे रस्सा करण्यासाठी. आता कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता या तेलात जिरे मोहरी टाकायचं आहे. जिरे मोहरी तडली की हे वांगे आहेत ते आपल्याला एक ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि वांगे हे छान असेच तळून घ्यायचं आहे थोडा वेळ, म्हणजे आपला मधला मसाला पण तळला जाईल. आणि हे उरलेला मसाला पण टाकायचा आहे याच्यावरतीच आणि एकदम मस्त एकजीव करून तळून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं वांगी तळली की लवकर शिजतात आणि लगेच मऊ पडतात. त्याच्यामुळे हे छान मसाला पण तळतो आणि वांगी पण तळतात. आता हे वांगी तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पहा फक्त वांगी शिजेपर्यंत. आपल्याला रस्सा करायचा असल्यानंतर वांगी शिजल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल किंवा असंच ठेवायचं असलं तरी असंचही ठेवू शकता. हे पहा किती सुंदर दिसते आपली वांग्याची भाजी. आता अशा प्रकारे हे झाकून ठेवूया 10 मिनिट. 10 मिनिटात लगेच वांग्याची भाजी शिजून जाईल. हे बघा किती छान शिजलेली आहे आणि आपलं मस्त तर्री पण आलेली आहे भाजीला. आणि वांगी जास्त शिजू द्यायचं नाही, थोडीशी अजून शिजायचं बाकी आहे, म्हणजे झाकून ठेवलं तरी शिजून बसतील. हे बघा वांग्याची भाजी आपली तयार आहे. आता खाण्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये काढून घेतलेला आहे. हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा. बाय बाय.